नमस्कार मंडळी, मी आज आहे अहमदपूर लांजी डाळेगाव या रस्त्यावरती आणि सद्यस्थितीला या रस्त्याची अवस्था अशी आहे की या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता आता डोकेदुखी ठरलेला आहे। कारण टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील किंवा अन्य साधनांनी या रस्त्यावरून प्रवास करणारे जे नागरिक आहेत या नागरिकांना कमालीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या रस्त्याची आहे। या रस्त्याची जी दुरावस्था आता झालेली आहे ते आपण पुढे पाहणार आहोत। काय बघितलं की रस्त्याची हवा किती वर्ष झाले रस्ता होऊन कमीत कमी 10-15 वर्ष होत आले। नाही याची दुरुस्ती झाली 2 वर्ष दुरुस्ती जर वर्ष खाली झाली आहे तर हे हाल बघा रस्त्याचे। 6 महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये झाली होती याची दुरुस्ती, तर बघा रस्त्याची हालत। मनके गेले आमचे चक, दिवसभर ऑटो चाललं तर दुसऱ्या दिवशी उठवाट नाही गेली आम्हाला। पुन्हा मेंटेनन्स वेगळं त्याचं। काय प्रशासनाला काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे की दुरुस्ती करा। दुरुस्ती तर ह्याची करून जमतच नाही, नवीनच केलं पाहिजे। नवीन रस्त्याची दुरुस्ती करून काहीच होणार नाही। दुरुस्ती उगा डागडुजी करायला ती एका पावसाला ती पूर्ण धुवून जावं लागेल। आपण ज्या रस्त्याच्या खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हा जो विषय मांडत होतो तो याच रस्त्याच्या संबंधित आहे। आता आपण या ठिकाणी पाहू शकता, हे जे या ठिकाणी आपल्याला खड्डे दिसतात, या खड्ड्यामुळे या मार्गावरील प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावे लागत आहे। आणि मोटरसायकल असतील किंवा फोर व्हीलर असतील या गाड्यांना देखील या खड्ड्यांचा मोठा त्रास होताना या ठिकाणी दिसत आहे। आणि पाऊस काळ झाल्यानंतर ह्या खड्ड्यामध्ये पूर्ण पाणी साचल्यानंतर एकंदरीत चालकांना या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा घटना देखील म्हणजे अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत। बऱ्याच महिला या ठिकाणी गाडीवरून पडल्याच्या देखील घटना या रस्त्यावरती घडलेल्या आहेत। एकंदरीत प्रशासन या गोष्टीची गंभीर दखल घेऊन हा रस्ता दुरुस्त करतं का? कारण बरेच वर्ष झाले या रोडवरून प्रवास करतो। आता या वेळेस एवढा रोड खराब झाला, भयंकर खराब झाला रोड। 2 गाड्या, माझी गाडी सुद्धा रोडमध्ये आदळून एक वेळेस आम्ही खाली पडलो आणि बरेच जण इथं त्रास होत आहे। तर इथं स्थानिकचे नेते काहीच करू शकणार नाही ह्या रोडला। एवढा त्रास होणार आहे, भयंकर त्रास। आता हे खड्ड्यामधून चालाव का, खड्डा रस्त्यात आहे का रस्ता खड्ड्यात आहे, हे सुधारणा काय अपेक्षा आहे? अपेक्षा काहीच नाही। स्थानिकच्या नेत्याने इथलं रोड चांगला करून द्यावं आणि त्यांनी ते खडी मशीन पासला रोड करून द्यावं। खडी मशीन पाशी बरेच लेकरं बाया पडत आहेत, ते सुद्धा तिथली सोय करून द्यावं त्यानं। काय अवस्था आहे? काय हो का बघा की अवस्था असली झाली अवस्था। गावाकडे जायला ना नीट या दिवाळीमध्ये हो का माणसं पडाले तेवढाले खड्डे पडले तर रस्त्याची असली अवस्था झाली रस्त्याची। कधी झाला होता रस्ता? कधी झाला होता? काय रस्ता हो का डागडूग करते तर असला रस्ता निवळच लगेच खड्डे पडते तर काय डागडूग करून पैसे घेऊन असले करते ती रस्ते। आम्हाला 12 व्हायचं तर हो का अजिबात कधी जाता ना, एवढा रस्ते खराब झाले। दररोज या रस्त्यामध्ये दररोज आम्हाला दूध न्यावं लागते हो का, पेंडा सगळे दररोज म्हणजे अहमदपूर जाणं रोज 2-4 चक्रा होते त्याच्यामध्ये हो का असले रस्ते सगळं काय नाही बा। आता काय मागणी आहे? काय नाही हो का हे रस्ते करावं, हे रस्ते असले का तिकून दुसरी गाडी आली की दुसऱ्या गाडीला जाता येईना, एवढी हे रस्त्याची असली अवस्था होती आहे। मोटरसायकलून जायला गेलं तर तसल्या गाडी पाणी उडून पारा अंगार भिजतं, एवढा मोठा उडी येत खड्डे पडले रस्त्याने।